नमस्ते, मी डॉक्टर प्रियांका राठोड, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, कॅन्सर तज्ज्ञ, MG हॉस्पिटल, लातूर. तर आज आपण जाणून घेऊया तोंडाचे कॅन्सर आणि त्याची उपचार पद्धती. माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलंच असाल की तोंडाचे कॅन्सर कसे होतात, त्याची चिन्ह काय आणि त्याची कारणं काय. तर आज आपण जाणून घेऊ की तंबाखूचं जेव्हा व्यसन व्यक्ती करते तर तोंडामध्ये ज्या ठिकाणी ते तंबाखू ठेवतात फक्त त्याच भागात कॅन्सर होईल आणि पुढे चालून तिथेच परत येण्याचे चान्सेस असतात. तर असं नाही, ते तोंडामध्ये कुठल्याही भागामध्ये, मग ती जीभ असो, तोंडाचा पूर्ण भाग असो, घसा असो, अन्ननलिका असो, किंवा त्याबरोबरीनं जर पेशंटला सिगरेट किंवा बिडीचे व्यसन असेल तर फुफ्फुसाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, किडनीच्या नलिकांचा कॅन्सर आणि लघवीच्या पिशवीचा कॅन्सर याचे संभाव्य धोके वाढू शकतात. तर ह्याची उपचार पद्धती काय आहे? तर जेव्हा तुम्ही बघत असाल ज्या व्यक्तींना सुपारी आणि तंबाखूचे व्यसन आहे त्यांचं तोंड उघडण्याचं हे प्रमाण हळूहळू दिवसेंदिवस, महिनोमहिने हे कमी कमी होत जातं आणि एक वेळ अशी येते तेव्हा तोंड पूर्णपणे उघडू शकत नाही. तर बऱ्याच वेळेला तोंडामध्ये जर काही कॅन्सरचे चिन्ह दिसत असेल किंवा कॅन्सरची सुरुवात होत असेल तर अशा स्थितीमध्ये हे निरीक्षण करणं खूप अवघड असते. तर तोंड उघडण्याचे आपल्याकडे बरेच विविध उपचार पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये आपण चेहऱ्यावरचे मास्क घेऊन त्याला आपण लोकल फ्लॅपनी आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. जबड्याचा हाडाचा भाग थोडाफार घासून काढून तो तोंडाचा भाग आपण मोठा करू शकतो. ज्या केसेसमध्ये हे कॅन्सर झालेले असतात तर ते कॅन्सरच्या स्टेजनुसार आपल्याला उपचार पद्धती करता येते. 90 ते 95% केसेसमध्ये पर प्रायमम ऑपरेशनच हा उपचार पद्धती आहे. ज्या केसेसमध्ये ॲडव्हान्समध्ये जर पेशंट असेल ॲडव्हान्स स्टेजमध्ये त्यावेळेला आपण सुरुवातीला किमोथेरपी किंवा किमो रेडिएशन देऊन त्याच्यानंतर त्याचा रिस्पॉन्स बघून मग ऑपरेशनचा हा प्लॅन केला जातो. तर बऱ्याच केसेसमध्ये आम्ही जेव्हा पेशंट्सला ॲडवाईस करतो तर त्याच्यामागची 2-3 मुख्य कारणं जी असतात ते म्हणजे फंक्शनल आउटकम आणि दुसरं म्हणजे कॉस्मेसिस. तर फंक्शनल आउटकम म्हणजे काय की पेशंटला बोलता यावं, जेवण करता यावं, त्याला गिळता यावं, पाणी पिता यावं आणि 4 माणसांमध्ये बसल्यावर त्याला व्यवस्थित बोलता यावं. म्हणजे त्याचे बोलल्यानंतर त्याचे तोंडातून पडणारे शब्द हे समोरच्या माणसाला व्यवस्थित ऐकायला यावे. त्याप्रमाणे विविध प्लास्टिक रिकन्स्ट्रक्शन्स केले जातात. तर प्लास्टिक रिकन्स्ट्रक्शन कसे असतात, जेव्हा जिभेचा भाग काढलेला असतो, ऑपरेशन हा जिभेवर केलेला असतो कॅन्सरमुळे, तर हाताची चमडी किंवा मांडीची चमडी काढून तिथे बसवली जाते. ज्या कॅन्सरमध्ये जबडा हा कॅन्सरमुळे जबडा हा खराब झालेला असेल तर जबड्याचा तेवढा भाग कापून जबड्याला हाड जुळवून ते कॉस्मेसिस किंवा ते फंक्शनल आउटकम आपल्याला पेशंटला देता येतं. त्याच्यामध्ये पायाचा हाडाचा भाग काढून तो तिथे जोडवला जाऊ शकतो. ज्या ठिकाणी मॅक्झिलाचा भाग हा कॅन्सरमध्ये गेलेला असतो तो मॅक्झिला काढून त्याच्यामध्ये बाकीचे हाडांचे, जसे पायाचा हाड असो किंवा पाठीचा खुबणीचा हाड असो, तो काढून तिथे प्लास्टिक रिकन्स्ट्रक्शन केले जाते. तर ह्याच्याबद्दल अजूनही आपल्याला पूर्ण माहिती मिळवता येऊ शकते आणि ती माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खाली दिलेला नंबर आणि ईमेल ID ह्याच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि पूर्णपणे माहिती मिळवू शकता.